मी प्राध्यापक तरंगे सर 11वी-12वीच्या थर्मोडायनॅमिक्स म्हणजेच केमिकल थर्मोडायनॅमिक्स आपण स्टार्ट केलेला आहे. त्या केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये इंट्रोडक्शन डेफिनेशनचा पार्ट झालेला आहे. आज आपल्याला एक महत्त्वाचं डेरिव्हेशन शिकायचं आहे, जे आहे डिराइव W is equal to minus P del V or W is equal to minus V2 minus V1. हे डेरिव्हेशन डिराइव करायचं आहे. याला वेगळ्या पद्धतीने पण विचार आहे. डिराइव प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. काय? डिराइव प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. किंवा अजून एका पद्धतीने विचार आहे, derive an expression for the work done for isothermal irreversible process. कोणता शब्द महत्वाचा? isothermal irreversible process असं विचारेल, किंवा derive pressure volume type of work done म्हणेल, किंवा derive the expression for the work done of isothermal irreversible process. हे डेरिव्हेशन बघत असताना मी एक डायग्राम काढेन आणि मग ती डायग्राम काढल्यानंतर आपण अगोदर डेरिव्हेशन बघू, आपलं डेफिनेशन बघू. डेफिनेशन अगोदर सांगतो काय बघा. द वर्क डन ड्यू टू एक्सपान्शन और कॉम्प्रेशन. काय? द वर्क डन ड्यू टू एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ अ गैस against constant external pressure is known as pressure volume type of work done. बघा अजून एकदा डेफिनेशन सांगतो प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डनचं. द वर्क डन ड्यू टू एक्सपान्शन or compression of a gas in a irreversible isothermal irreversible process. irreversible हा शब्द महत्वाचा बरं का. असं डिराइव्ह करायला लगेच कळतंय, कारण इथं वर्क डनचे दोन डेरिव्हेशन आहेत. एक W मॅक्सचं डेरिव्हेशन आहे, ह्याच्यानंतर शिकायचं. शब्दात जर प्रश्न विचारलेला असेल किंवा मग एंट्रन्सला विचारलेला असेल तर वर्क डन ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेसेस हे, आणि वर्क डन ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस इज W मॅक्स. ते नंतर ते दोन्ही प्रश्न झाल्यानंतर मी अजून डिटेल सांगेन. आता मी त्याची डायग्राम काढतो आणि मग त्या डायग्राम खालचे पॉइंट्स बघा.
हे एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये गॅस भरलेला आहे आणि वर एक पिस्टन आहे. तर ह्या डायग्रामच्या खाली अगोदर आपल्याला 4-5 पॉइंट लिहिता आले पाहिजे. बघा मी डेरिव्हेशन असं शिकवेन तुम्हाला आज की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबरोबर न बघता तुम्ही लिहून काढू शकता. अशा पद्धतीचं मी आज तुम्हाला शिकवणार आहे. डेफिनेशन परत एकदा सांगतो. द वर्क डन ड्यू टू एक्सपांशन or compression of a gas against constant external pressure is known as pressure volume type of work. त्याच्या खाली एक डायग्रामच्या खाली एक 4-5 पॉइंट आहेत. नीट आहे का सांगतो. पहिला पॉइंट, consider an ideal gas enclosed in a cylinder fitted with a weightless and frictionless piston. म्हणजे काय? एका सिलेंडर मध्ये आयडियल गॅस आहे, त्या सिलेंडरला पिस्टन बसवलेला आहे जो की वेटलेस म्हणजे हलका आहे, फ्रिक्शनलेस म्हणजे वर खाली होताना त्याचं घर्षण होत नाही, फ्रिक्शनलेस आहे. कन्सिडर an ideal gas enclosed in a cylinder fitted with a weightless and frictionless piston. दूसरा पॉइंट, let P be the pressure of the gas enclosed in a cylinder. त्या सिलेंडर मध्ये जो गॅस तुम्ही घेतलेला आहे त्या गॅसचं प्रेशर P आहे. काय? let P, सिंगल इन्व्हर्टेड कॉमात P लिहायचं. let P be the pressure of the gas enclosed in a cylinder. तीसरा पॉइंट, let A, capital A, be the cross section area of the cylinder. सिलेंडरचा खालच्या तळाचा क्षेत्रफळ. let A, capital A, be the cross sectional area of the cylinder. 3 points सांगितलं. Consider an ideal gas enclosed in a cylinder fitted with a weightless and frictionless piston. Let P be the pressure of the gas enclosed in a cylinder. Let A be the cross section area of the cylinder. चौथा पॉइंट बघा, the gas expand from initial volume V1 to final volume V2. हे गॅस एक्सपांड होत आहे. अगोदर किती होतं? पिस्टन इथं होतं. हे डॅश केलेली पोझिशन म्हणजे अगोदरचं ठिकाण आहे. गॅस एक्सपांड झाल्यावर काय झालं? पिस्टन वर गेला आणि गॅस V1 होता तो V2 झाला. काय सांगा? द गॅस एक्सपांड from initial volume V1 to final volume V2 and piston moves upward direction. असं झाल्यामुळे पिस्टन वर जातो. चौथा पॉइंट नीट आहे का?
the gas expand from initial volume V1 to final volume V2 and piston moves upward direction. असे हे 4 पॉइंट झाले. पाचवा पॉइंट आहे the piston covered by distance. म्हणजे पिस्टन किती वर गेला, किती अंतर वर गेला. the piston covered by a distance is a small d. पिस्टन जेवढा वर गेला तेवढा अंतर किती आहे? जरा बघा याच्यामध्ये कोणता गॅस आहे? आयडियल गॅस. त्या गॅसचं प्रेशर काय आहे? P. सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे? A. गॅस एक्सपांड होणार आहे कुठून कुठपर्यंत? इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2. गॅस एक्सपांड झाल्यामुळे पिस्टन वर जाईल का खाली? पिस्टन मूव्स अपवर्ड डायरेक्शन. बरोबर. मग अपवर्ड डायरेक्शन म्हणजे किती अंतर गेला त्याला वर? द पिस्टन कव्हर्ड बाय डिस्टन्स इज स्मॉल डी. अत्यंत महत्त्वाचं डेरिव्हेशन असल्यामुळे परत एकदा डेफिनेशन आणि 5 पॉइंट सांगतो आणि मग डेरिव्हेशन डिराइव्ह करतो. ऐका. द वर्क डेफिनेशन सांगतोय. The work done by the expansion or compression of a gas against constant external pressure is known as pressure volume type of work done. Diagramच्या खालचा पहिला भाग. Consider an ideal gas enclosed in a cylinder fitted with a weightless and frictionless piston. Number 2. Let P, single inverted comma, be the pressure of the gas enclosed in a cylinder. तीसरा पॉइंट. Let A, याला भी सिंगल इन्वर्टेड comma, be the cross section area of the cylinder. चौथा पॉइंट. The gas expand from initial volume V1 to final volume V2 and piston moves upward direction. आणि पाचवा पॉइंट. The distance covered by piston is small d. त्याला पण सिंगल इन्वर्टेड कॉमेट लिहा. आता आपण ऍक्च्युअल डेरिव्हेशन कडे वळू. बघा. The work done by the process is given by work done बरोबर फॉर्मूला है opposing force into displacement. Work done is equal to formula है opposing force into displacement. Work done force opposing असल्यामुळे मायनस f into displacement किती झालं d. बरोबर. पहिला आपण नाव घेऊ इक्वेशन नंबर 1. We know
आपल्याला माहित आहे प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. काय माहित आहे आपल्याला प्रेशरच्या बाबतीमध्ये? वी नो प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. ए ला इकडे घेतो. P into A बरोबर F म्हणजेच F बरोबर P into A. ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. Substitute this value in equation 1. कहा बघा W is equal to minus P into A into D. चला इक्वेशन 2 नाव. आता जरा मला सांगा बरं A into D काय? A म्हणजे काय आहे? क्रॉस सेक्शन एरिया. D म्हणजे काय? D खालचा एरिया आणि वरला पण. The whole A into D is the volume of gas covered by piston due to expansion. A म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया, D म्हणजे तेवढं वाढलेलंच. A into D is the volume of the gas covered by piston due to expansion मुळे जेवढं व्हॉल्यूम कव्हर केलं ते. A into D बरोबर मग किती व्हॉल्यूम कव्हर केलंय? V2 V1. फरक काढताना मोठ्यातून लहान वजा करतो V2 V1. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. जिथं A into D दिसतंय तिथं V2 V1 ठेवा. W is equal to minus P आणि ह्या A into D च्या ठिकाणी ठेवतो V2 V1. माइनस P याला V2 V1 ला आपण del V असं सुद्धा लिहितो. बघा डेरिव्हेशन. हे 5 पॉइंट सांगितल्यानंतर डेरिव्हेशन काय सांगा? The work done by the process is given by सूत्र तुम्हाला माहित आहे वर्क डनचं. वर्क डन is equal to opposing force into displacement. Opposing force into displacement. W is equal to opposing force minus F displacement D. Equation number 1. We know आपल्याला माहित आहे pressure is force per unit area. हे A इकडे आला. P into A बरोबर F म्हणजे त्याची साइड चेंज करू. F is equal to P into A. हे F जिथं दिसतंय तिथं P into A ठेवू. Substitute this value in equation 1. W is equal to minus F च्या ठिकाणी ठेवा P into A D is equation 2. A into D का आहे? A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, D म्हणजे पिस्टनला कव्हर केलेलं. म्हणजे काय? A into D is the volume of gas covered by piston due to expansion. A into D is equal to V2 V1. Substitute in equation 2. A into D च्या ठिकाणी ठेवा V2 V1 आणि V2 V1 म्हणजेच del V. W is equal to minus P del V. एकदा बघा ह्याच्यावर आपण थोडं नीट जेई एंट्रन्सला काय विचारताय हे थोडं डिस्कस करू आपण. हे झालं आधी हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या.
थोडं आपण साइन कन्व्हेन्शन बाबतीत त्याच्यावर डिस्कशन करू. हा भाग तुम्हाला एंट्रन्सला उपयोगाला येईल. काय आहे साइन कन्व्हेन्शन्स बघा. तुमचा फॉर्म्युला आहे आता तुम्ही डिराइव्ह केलेला -p v2 - v1. त्याच्यात मी पहिला मुद्दा सांगतोय ऐका. फॉर एक्सपान्शन म्हणजे आपण जे डेरिव्हेशन बघितलं ना तेच. काय होईल एक्सपान्शन मध्ये? फॉर एक्सपान्शन इनिशियल व्हॉल्यूम एवढा असा आहे आणि फायनल व्हॉल्यूम v2 असा आहे. कोण मोठं आहे? फॉर एक्सपान्शन कोण मोठा आहे? v2 इज ग्रेटर दॅन v1. v1 लहान आहे, v2 मोठा आहे. मग हे v2 इज ग्रेटर दॅन v1 असल्यामुळं मोठ्यातून लहान वजा केलं की उत्तर येते पॉझिटिव्ह. मग v2 वजा v1 ची किंमत जर पॉझिटिव्ह येत असेल तर हे फॉर्म्युल्यातलं मायनस जशाच तसं राहते. तर वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह. तुमची W ची किंमत जर निगेटिव्ह असेल तर समजायचं की ते वर्क डन एक्सपान्शन मुळे झालेलं आहे. कशामुळे झालेलं आहे? एक्सपान्शन. इथे एक मला वाक्य लिहायचं आहे. ते वाक्य मी सांगणार आहे. 2 नंबर सांगतो म्हणजे दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. फॉर कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन म्हणजे काय? पिस्टन आधी वर राहते मग पुन्हा खाली येते. वर राहते म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आहे का ही आहे आता v1 आणि खाली आल्यावर हे फायनल व्हॉल्यूम होतो. कोण मोठा असेल कॉम्प्रेशन मध्ये? इनिशियल व्हॉल्यूम v1 जास्त मोठा आहे, कॉम्प्रेस झालं म्हणजे कमी झालंय. तर फॉर कॉम्प्रेशन मध्ये उत्तर काय असते? v1 इज ग्रेटर दॅन v2. बरोबर. मग v1 जर v2 पेक्षा मोठा असेल तर v2 वजा v1 चे उत्तर येते निगेटिव्ह. कारण लहानातून मोठं वजा केले की मोठ्याचं चिन्ह वजा येते. मग हे आलेलं निगेटिव्ह या फॉर्म्युल्यात जर ठेवलं तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह आणि फॉर्म्युल्यातलं निगेटिव्ह मायनस मायनस प्लस होते आणि w येते प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह. W निगेटिव्ह पॉवर v2 इज ग्रेटर दॅन v1 v2 वजा v1 पॉझिटिव्ह हे मायनस मायनस. कॉम्प्रेशन मध्ये काय होतंय? v1 इज ग्रेटर दॅन v2 त्याच्यामुळे हे जे डिफरन्स आहे v2 v1 हा येतो निगेटिव्ह. इथं निगेटिव्ह ठेवल्यावर डिफरन्स निगेटिव्ह आणि फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह मायनस मायनस प्लस होऊन w ची किंमत येते पॉझिटिव्ह. आता इथं मला ह्याच्या खाली एक ह्याच्या खाली एक वाक्य लिहायचं. बरोबर. आता मला सांगा एक्सपान्शन होलाय आणि कॉम्प्रेशन. मला सांगा एक्सपान्शन कोणामुळे होलाय? मधल्या गॅसमुळे. बरोबर आहे. आणि कॉम्प्रेशन कोणामुळे होलाय? सराउंडिंग. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. सिस्टीम ना सराउंडिंग वर केलेलं वर्क डन हे एक पॉइंट आहे. अजून एक वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. सराउंडिंग ना सिस्टीम वर केलेलं वर्क डन. पिस्टन ज्यावेळेस वर जातो एक्सपान्शन होते त्यावेळेस वर्क डन कोण करते? सिस्टीम करते. वर जाते म्हणजे कोणावर होते? सराउंडिंग. एक्सपान्शन आणि काय म्हणणार? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. सिस्टीम ने सराउंडिंग वर केलेलं वर्क डन. कॉम्प्रेशन कोणामुळे होत असेल? सराउंडिंग मुळे. वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम इट्स कॉम्प्रेशन. तर आता तुम्ही काय काय लक्षात ठेवणार बघा. एक्सपान्शन मध्ये काय होतंय? v2 इज ग्रेटर दॅन v1. डेल v ची किंमत पॉझिटिव्ह म्हणजे एक फॉर्म्युलानुसार w निगेटिव्ह
आणि वाक्य काय सांगा, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. कॉम्प्रेशन मध्ये काय होत आहे, V1 मोठा आहे V2 पेक्षा, डिफरन्स येतो निगेटिव्ह. हे निगेटिव्ह आणि फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते, W ची किंमत पॉझिटिव्ह. याला वाक्य काय म्हणणार, वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. हे झालं. आणि तिसरा आहे इन अ व्हॅक्यूम, किंवा त्यालाच फ्री एक्सपान्शन सुद्धा म्हणतात. फ्री एक्सपान्शन. बघा, फ्री एक्सपान्शन व्हॅक्यूम, हवाच नाही मध्ये, काहीच नाही मध्ये, व्हॅक्यूम एकदम निर्वात आहे. अशा वेळेस ते प्रेशर का असतं, झिरो असतं. कारण मध्ये कोणच नाही तर त्याच्या गॅसचा प्रेशर झिरोच घ्यावं लागेल तुम्हाला. आणि P0 घेतल्यामुळं या फॉर्म्युल्याचं P0 घेतो, मग एक्सपान्शन होऊ द्या कॉम्प्रेशन होऊ द्या, P0 असल्यामुळं पुढली किंमत काही जरी आली तरी W बरोबर 0. आता मला सिंपल लक्षात ठेवायचं का सांगा, W निगेटिव्ह कधी राहते सांगा, वर्क डन निगेटिव्ह मध्ये राहते एक्सपान्शन. W वर्क डन पॉझिटिव्ह कधी राहते सांगा मला, कॉम्प्रेशन. आणि वर्क डन 0 कधी राहते सांगा मला, वर्क डन 0 राहते व्हॅक्यूम मध्ये. त्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन आहे, त्याच्यामध्ये प्रेशर 0 होते, म्हणून W ची किंमत पण 0 येते. बघा, हे पॉइंट एंट्रन्स साठी, सीटी असेल, नीट असेल, जेई असेल, या सगळ्यांसाठी हा मुद्दा एंट्रन्स आहे. एक छोटा बीट आहे, कॉन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. हे मॅक्सिमम वर्क म्हणजे जास्तीत जास्त वर्क कसं मिळेल आपल्याला. मॅक्सिमम वर्क कॅन डिपेंड्स अपॉन opposing force. Maximum work depends upon opposing force. कशावर अवलंबून आहे, अपोज करणाऱ्या फोर्सवर अवलंबून आहे. If opposing force is 0, work done is 0. तुमचा अपोजिंग फोर्स 0 आहे तर वर्क डनच होणार. तिसरा पॉइंट, इफ अपोजिंग फोर्स इंक्रीजेस, वर्क डन आल्सो इंक्रीजेस. चौथा पॉइंट बघायला महत्त्वाचा आहे, इफ अपोजिंग फोर्स रीचेस ॲट इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑब्टेन. 3 मुद्दे बघा. पहिला काय पॉइंट, मॅक्सिमम वर्क डिपेंड्स अपॉन अपोजिंग फोर्स. जर तुमचा अपोजिंग फोर्स 0 असेल तर वर्क डन बी 0च. अपोजिंग फोर्स वाढायला चालू झाला, वर्क डन पण वाढायला चालू झाला. तुमचा अपोजिंग फोर्स हायेस्ट ला जाऊन पोहोचलाय, रिचेस ॲट इट्स हायेस्ट व्हॅल्यू, तर वर्क डन सुद्धा हायेस्ट येणार. मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड. आता इफ द ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, काय होते, प्रोसेस इज रिव्हर्स्ड. म्हणजे प्रोसेस रिव्हर्सिबल झाली. आणि रिव्हर्सिबल मध्ये आपण मागे डिस्टिंग्विश मध्ये शिकले, मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड. हे 4 कंडिशन आहेत. पहिल्या पॉइंट मध्ये कंडिशन नाही, पहिल्या पॉइंट मध्ये आपण कशावर डिपेंड आहे सांगलं.
मॅक्सिमम वर्क डिपेंड्स अपॉन अपोजिंग फोर्स. ही 2 नंबरचा पॉइंट म्हणजे फर्स्ट कंडिशन. इफ अपोजिंग फोर्स इज 0, work done is 0. If opposing force increases, work done also increases. चौथा पॉइंट, तीसरी कंडिशन. If opposing force reaches at its maximum value, maximum work can be obtained. आणि पाचवा पॉइंट आणि चौथी कंडिशन जे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघितलं आहे, द ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स, द प्रोसेस इज रिव्हर्स्ड अँड मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड. येते लक्षात सगळ्यांच्या. आता मॅक्सिमम वर्कचं मोठं डेरिव्हेशन आहे. आज जसं बघितलं पण डेरिव्हेशन ह्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे. तर ते डेरिव्हेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू. ओके, धन्यवाद.